साधावया भक्तिकाज साधावया भक्तिकाज नाही लाज धरित ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचे भीष्मपण केला खरा भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचे तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरेला ऐसी आशी शरण लावे शक्ती जीवे न वंचे विठ्ठल रुक्मिणी प्राण संजीवनेत्रम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नाति देव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं स्वातात्मजो वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति संपादनां च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं जयांचेनी आठवे शब्दसृष्टी आगवे सारस्वता गवे दिवेसे वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रसवती ओळखणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरती निज गुण हातातडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे होय भाग्य उन्मेकाशी ते नमस्कारोनी आता गुरुदास तथा मुनिजनतया बाबा से बोलती ऐशा नामे शंकरा निसंगजो संगती पुण्यलोकीचा देवगड भूमीचा मोती खरा शोभतो ऐशा सद्गुरु श्री भास्करगिरी बाबा वंदितो घ्यावी घ्यावी माझी सेवा
दुर्बळाचे देवा दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनियाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सत्प्राप्त सेवेकरिता घेतलेला अभंग अवतार धारक महान भगवत भक्त देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगन्मान्य देवमान्य ईश्वरमान्य वैराग्य रागरसिक संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची शरणागती सांगतात। तुकोबाराय नवे सांगत असतात तो परमात्मा त्याचे कारण काय आहे साध्य करण्याकरता संतांच्या माध्यमातून तो करून घेत असतो। साधावया भक्ती काज नाही लाज धीत मग असा असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला जगद्गुरु तुकोबाराय अनन्य भावाने शरण जाण्याकरता सांगतात। ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंचे मग असा असणारा जो परमात्मा आहे तुकोबाराय सांगतात की ज्या परमात्माने महाभारतामध्ये युद्धाकरिता अर्जुनाचं रक्षण केलं आणि भीष्मांचं काय एकापणे रणकड खरा केला मग असा असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचे मला जीवनामध्ये काहीतरी अनुभव आले तुका म्हणे साक्षाती तुम्या चित्ती धरेला मग त्याकरिता त्या परमात्म्याला मी काय केलं माझ्या चित्तामध्ये धारण केलं। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा अकारण कारण वरून आले भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा परमात्म्याच्या असीम कृपेने आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने संत श्री पुंजाई मातेच्या ही कृपेने काल नवे नवे ज्यांची पुण्यतिथी झाली संत बाळूमामांच्या ही कृपा आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या ही परम कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत परम पूजनीय वंदनीय गुरुवर्य श्री गुरुदेव वर्षे बाबाजींच्या ही कृपा आशीर्वादाने परम पूजनीय सद्गुरु श्री गुरु स्वामीजींच्या ही कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी नासिकेत महाराज कोरेकरांना म्हणजे आमचे आजोबा त्यांच्या सेवेनुसार मला आज एक काही सेवा आलेली आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने म्हणून त्यांच्या ही कृपा आशीर्वादाने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सप्ताहाचं नियोजन चालू आहे वंदनीय पूजनीय आपले ससे बाबा महाराज मला म्हणणे त्या अधिकार नाहीये आपले ससे बाबा आहेत या ठिकाणी वारकरी निष्ठ जीवन कसं असावं याचं उदाहरण म्हणजे ससे बाबा आहे। एवढी साधना आहे जीवनामध्ये काकडा असेल हरिपाठ असेल ज्ञानेश्वरी पारायण असेल एक क्षण सुद्धा वाया जात नाही एवढी साधना आहे म्हणून त्या ठिकाणी ससे बाबांची उपस्थिती आहे कीर्तनाकरता ज्यांची उपस्थित आहे इकडे गायनाचार्य ज्यांनी सुंदर अशी चाल म्हटली पहिली आपले कैलास महाराज चव्हाण असतील त्याचबरोबर त्यांचे परममित्र रामभाऊ महाराज शेळके आहेत इकडे पेटीची साथ करण्याकरता आपले पांडुरंग मामा गणगे या ठिकाणी आले त्यांनाही धन्यवाद तिकडे आमचे सावळे मामा असतील इकडे आमचे पोपट मामा असतील मामा हे जवळच वापा कोरडा कधी कधी नाव लक्ष देत नाही चिंतनाचे आमचे वैद्य मामा या ठिकाणी आहेत इकडे आमचे देवगडचे विद्यार्थी आहेत सद्गुरु बाबांचे इकडे आमचे मृदुंगाचे साथ ज्यांचे आहे परममित्र रोहित महाराज पटाले कुठेही गेल्यानंतर त्यांचं दर्शन होतच कुठेही जा रोहित महाराज कपात वाजवण्याकरता दिसतात म्हणून परिसरात एक आपल्याला ज्वलंत असं मृदुंगाची जी साथ आपल्याला मिळते हे आपलं भाग्य आहे। परिसरात सगळ्यात अगोदर बाबांचे विद्यार्थी जर सुंदर कोणी मृदंग वाजवत असेल तर रोहित महाराज
असेल, मारुती मामा साबळे असेल, वरकडे बरोबर ना, इकडे आपले विनायकरी बाबा आहेत, सगळेच आपले मूलमेकर भजनी मंडळ, बकू पिंपळगाव, मडकी, पिंपरी, जळका, देवगड फाटा हे राहिलं बाजू, सगळी आपली मंडळी आहेत आणि ज्यांच्या नियोजनामध्ये गावाचं हे वारकरी जीवन टिकून आहे. नवे म्हणे देवगडला ज्यांची सेवा आहे, सद्गुरू बाबांची ज्यांची अहोरात्र सद्गुरू बाबांची जे सेवा करत असतात, आपल्या गावचं भूषण वारकरी निष्ठ यांचं जीवन आहे. आपले बाळू महाराज कानडे आहे, तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने ते तिथे सेवा करत असतात. मग तुमचं भाग्य आहे की ती सेवा करण्याकरता देवगडला या ठिकाणी आहेत. इकडे आमचे भास्कर नाना आहे, त्यांचंही सुंदर जीवन आहे, कायम परमार्थाची आवड असणारी. म्हणून सगळ्यात अगोदर सप्ताहाचं नियोजन करण्याकरता सद्गुरू बाबांची परवानगी घेण्यापासून ते सप्ताह शेवटाला जाईपर्यंत ज्यांची काय असते धावपळ असते, आपले भास्कर नाना असतील, सगळेच बकू पिंपळगाव तरुण भजनी मंडळ असेल, वयोवृद्ध भजनी मंडळ असेल, म्हणून सगळ्यांच्या सहकार्याने हा सप्ताह चालू आहे. सद्गुरू बाबांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या सप्ताह करता आहेत. इकडे देवगडला रोज काकड्याला ज्यांची सेवा आहे, आपले मते मामा कुठे आहे ना, हा इकडे आपल्या समोरच बसलेत. तिकडे आमचे ईश्वर मामा मते असतील, ते स्वामीजींच्या सेवेमध्ये तत्पर असतात. म्हणून सगळे आपली स्नेहाची प्रेमाची मंडळी आहे. ज्ञानोबाला सांगतात की सगळी प्रेमाची मंडळी भेटल्यानंतर जेवढा आनंद होतो, याच्याही पेक्षा परमार्थाचा वेगळा आनंद कशा करता पाहिजे, हाच खरा परमार्थाचा आनंद आहे. विठ्ठल असो, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि सप्ताहाचा पहिला दिवस त्या कारणाने चिंतनाकरता जो विचार केला, नामपर अभंग या ठिकाणी घ्यावासा वाटला. आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे तू दंडकच आहे, नामपर अभंग घ्यावाच लागतो. साधू संतांच्या कृपा आचरणाने अभंग घेण्याचा प्रयत्न केला आणि माझा जो कीर्तनातील आता 2 तास तुमच्या समोर बोलणार आहे, तो आवाज तुमच्यापर्यंत जो पोहोचवणार आहे, तिकडे आमचे रामेश्वर मामा शिंदे असतील, तेच राहिले होते. नवे नवे त्यांची सुद्धा देवगडला सुंदर अशी सेवा आहे. दत्त जयंती असेल, बाबांची पुण्यतिथी असेल, मामा त्या ठिकाणी काय साऊंड सिस्टीमची सेवा देण्याकरता असतात. म्हणून अभंग जो तुकोबारायांचा आहे, या अभंगामध्ये तुकोबाराय साधावया भक्ती काज नाही लाज धरित त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. तुकोबाराय याच्याही पलीकडे जाऊन सांगतात की तो परमात्मा जो आहे त्याला अनन्य भावाने जर आपण शरण गेलो तर तो कुठल्याही प्रकारची लाज बाळगत नाही लाज धरित. जो तो परमात्मा आपल्या भक्ताकरता लाज धरीत नसेल तर त्याला शरण जाणं काही वाईट आहे. मग असा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला काय केलं पाहिजे, अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये गोड उदाहरण देतात. जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मीचे को विठ्ठल. त्या परमात्म्याला शरण गेल्यानंतर ज्ञानोबा सांगतात, जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण. हे जन्म मरणाचं जे भवसागराचं दुःख जे आहे, त्या दुःखाचं काय करत असतो, तो परमात्मा निवारण करत असतो. असा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला का शरण जाऊ नये. ज्ञानोबा याच्याही पलीकडे उदाहरण देतात. तया अहम वाचन चित्तांग देवोनिया शरण रिघ महोदरी कागांग रिघाले जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरणे तैसे ऐक्य करी. ज्ञानोबा सांगतात, ज्या पद्धतीने घट माहिती का सगळ्यांना, माठ पाणी पिण्याकरता जो आपण माठ वापरतो, त्या माठाला या ठिकाणी घट म्हणतोय. त्याच्यामध्ये पाणी न टाकता माठ जर मोकळा ठेवला, त्याच्यामध्ये जे सूक्ष्म रूपाने आकाश असतो किंवा सूर्यकिरण असतं, ते आपल्याला दिसतं का? जाऊ द्या, ते कुठल्यानंतर सुद्धा दिसतं का? नाही. ते त्याच्या स्वरूपामध्ये काय होतं, प्राप्त होतं. ज्ञानोबा सांगतात, जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरणे तैसे ऐक्य करी. विठ्ठल त्या पद्धतीने परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. ऐका ऐका
कुठं तुम्ही ठिकाणी घातलं तर आम्हाला विक्षेप होईल. पाठीमागे बसा. तसे महाराज त्यांना म्हणा तुम्ही बोलून घ्या आणि कीर्तन थांबवतो मग तुमचं बोलणं झालं. काय आपापली मुलं आपण जपली पाहिजे, त्यांना शांत ठेवा. विठाल म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संतांची शरणागती सांगितली. नवे नवे ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा विचार केला तर ज्ञानोबारायांनी कितीतरी गोड वर्णन केले. ज्ञानोबाराय सांगतात, सुवर्णमणी सोनया हे कल्लोळ जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरणे तू. ज्ञानोबाराय सांगतात, सोन्याचा मणी. ऐका महिला मंडळ, सोन्याचा मणी माहितीये का? दिवाळीला दसऱ्याला जो आपण हक्काने मागून घेतो, पैसे असो नसो तो घ्यावाच लागतो. ज्या वेळेस आपण सोनाराकडे जातो, सोनाराकडे गेल्यानंतर आपल्याला जसा पाहिजे तसा दागिना आपण काय बनवून घेतो की नाही? जसा आवडीचा दागिना पाहिजे तसा बनवून घेतो. पण त्याच्या अगोदर तो दागिना बनवण्याकरता काय प्रक्रिया करावी लागते? त्या सोन्याचा अगोदर पाणी करावं लागतं. ते पाणी केल्यानंतर तसा त्या हाराला आकार देता येतो त्या पाण्याचा, आणि मग त्या सोन्याच्या पाण्याने सुंदर असा हार तयार होतो. तसं ज्ञानोबाराय सांगतात, स्वर्णमणी सोनया एक कल्लोळ जैसा पाणिया. किंवा पाण्याची लाट जशी परमात्माला शरण येते त्या पद्धतीने देवाला शरण द्यायचंय. तैसा मज धनंजया शरणे तू. विठ्ठल मग असा असणारा जो परमात्मा आहे त्याला अनन्य भावाने जर शरण गेलो तो कुठल्याही प्रकारची लाज धरत नाही. जन्माला आल्यानंतर ते आपलं आद्य कर्तव्य आहे त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता, त्याचं नामस्मरण करण्याकरता साधू संतांनी आपल्याला कितीतरी उपाय सांगितले. परमात्म्याने नवे नवे देव कशा करता दिला? देव दिला देह भाग्य मागो, देव दिला देह भाग्य मागो, देव दिला देह झाला फाटा बालिकेचा. किंवा दिले इंद्रिय हात पाय
बोलावया वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग. मग देवाने आपल्याला देह कशा करता दिला? एवढे हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, कशा करता दिले? त्याच्या भजना करता, त्याच्या प्राप्ती करता दिले. परंतु आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. याचे भवरोगाचे औषध जन्म जरा तुटे व्याध आणि काही नवे बाद करील वद षडवर्गा. तुकोबारे सांगतात एखादा माणूस आजारी पडला तो कुठं जातो? बरं होण्याकरता कुठं जातो? पूर्वी वैद्याकडे जायचे, आता कोणाकडे जातात? डॉक्टरकडे. कानाडे डॉक्टर आहे की नाही? आपल्या गावाचे डॉक्टर आहे. तुम्ही त्यांच्याकडे जाता. कोणाकडे? डॉक्टरकडे जाता. मग ते तुम्हाला काय सांगतात? काहीतरी गोळ्या औषधं देतात लिहून. हे गोळ्या औषधं लिहून दिल्यानंतर आपण ते गोळ्या औषधं घेतो. पण ते गोळ्या औषधं घेतल्यानंतर काय प्रक्रिया आहे त्याची? त्यांना जाऊन परत विचारणार ही गोळी कधी घ्यायची, लाल गोळी कधी घ्यायची, पांढरी गोळी कधी घ्यायची. ते सांगतात बाबा ही गोळी घे, पण ही गोळी घेण्याच्या अगोदर जेवणानंतर घे, जेवणाच्या आधी घे. काहीतरी पत्ते सांगतात की नाही? तसं तुकोबाराय सांगतात याची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटे व्याध आणि काही नवे बाद करील वद षडवर्गा. डॉक्टर म्हणजे संत आहे आणि त्या आजारावरती म्हणजे उपाय काय असेल? गोळी रूपी परमात्मा विठ्ठल. संतांनी आपल्याला बरं होण्याकरता सुखाचा उपाय सांगितला, मग तो आपण साध्य केला पाहिजे. मग साधावया भक्ती काज नाही लाज धरित. मग असं जे परमात्म्याचं नामस्मरण आपण साध्य केलं, त्या परमात्म्याला शरण गेलो, तो परमात्मा भक्ता करता कुठल्याही प्रकारची लाज धरत नाही. किती तुकोबारांनी सुंदर वर्णन केले. उंच नीच काही भगवंता भगवंता शिष्ट भाव भक्ती देखोनिया. तो अभंगच बघा. भक्ता करता परमात्माने काय केलं? दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी त्यांच्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिलेविनी सजन कसा वेकू लागे मास माळा सावत्यास कुरुकू लागे न हरी सोनारा घडू कुंकू लागे चोखो मेळा सगळे ढोरे वेडे नाम्याचे जणी सवेवेची सेनी धर्मा करी पाणी वाये झाडी नाम्या सवे देवी नवे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे ओढे अर्जुनाचे रती होया सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे गवळ्याचे घरी अंगी गाडी ओळी द्वारपाल बळी द्वारी झाला एकोबाचे ऋण पेढी ऋषिकेशा अंबरीशाचे सोशी गर्भवास मीराबाईसाठी येतो विष प्याला दामालीचा झाला पाडेवार घडी माती वाई गोऱ्यात कुंभाराची हुंडी त्या मेत्याची अंगेवरी पुंडलिकासाठी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्यदाचे. म्हणून पुंडलिकासाठी 28 युगापासून तर आतापर्यंत जो परमात्मा उभा आहे, मग त्या अभंगामध्ये आपण चिंतन करताना लक्षात येतं की भक्ता करता परमात्म्याने काय केलं.
मग संतांची यादी दिली तुकोबारायांनी. मग असा असणारा जो परमात्मा आहे, भक्ताकरता त्यांनी काय नाही केलं महाराज. अर्जुनाकरता महाभारतामध्ये युद्धामध्ये पायी पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेने पंचजन्यास पुरलेला आवडलेला छे. ज्ञानोबाला सांगतात अर्जुनावरती जे मानाचे वर्ष होते ते पुढे येऊन स्वतःच्या छातीवरती घेतले त्या परमात्म्याने. कोणाकरता? अर्जुनाकरता. परंतु अर्जुन हे परमात्म्याला त्या पद्धतीने शरण केला होता, त्याकरता परमात्म्याने ते केलं. त्याच्याकरता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एकदा गालव ऋषी गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेले. गालव नावाचे ऋषी होते, गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेले. गंगेमध्ये स्नान करत असताना स्नान झाल्यानंतर गंगेचं पाणी घेतलं आणि सूर्याला आधार्य दान देत होते. पूर्वी द्यायचे, आता देते का नाही सांगता येत नाही. सकाळी स्नान झाल्यानंतर आपण दर्शन घेतो, एवढा नित्यनेम आपल्याला माहित आहे. परंतु पूर्वी जे साधू ऋषीमुनी होते, स्नान झाल्यानंतर गंगेमध्ये आधार्य दान सूर्याला काय द्यायचे, ओंजळीमध्ये असं पाणी घ्यायचं, सूर्याला काय करायचं ते अर्पण करायचं. ठरलेलं नित्यनेम. सकाळी स्नानाकरता गेले, गंगेचं स्नान केलं, ओंजळीमध्ये पाणी घेतलं, सूर्याला आधार्य दान करत असताना त्यांच्या हातामध्ये काय पडलं? थुंका पडला. एवढं वाईट वाटलं, हातामध्ये थुंका पडला. आपण एखाद्या सोबत बोलत असताना बोलता बोलता सहज असं कृत्य घडू दे, आपण काय करू? वाईट वाटणार की नाही? वाईट वाटलंच. ते तर ऋषी म्हणे, ऋषीला किती राग येत असतो. एवढा राग आला, जो हातामध्ये थुंकला त्याच्याकडे नाही बघितलं. आकाशात चंद्रसेन नावाचा गंधर्व विमानात बसून जात होता. चंद्रसेन नावाचा गंधर्व विमानात बसून जात होता. तो पान खात होता. गंधर्वाची परंपरा आहे ती पान खाणं. पान खाल्ल्यानंतर तो पान काय थुंकला. ते पान थुंकल्यानंतर गालव ऋषीच्या ओंजळीमध्ये पडलं. त्याचा थुंका पडला. एवढं वाईट वाटलं, ताड निघाले, देवाकडे गेले, भांडायला सुरुवात केली. ए देवा, तुला काही कळतं का नाही म्हणे? तुझ्या भक्तावरती अन्याय झाला आणि एवढा एकांतात जाऊन बसला म्हणे. तुला धावता नाही आलं का? माझ्याकडचं तुला यावं नाही वाटलं? राग आला महाराज. एवढी जीवनभर केलेली साधना, एवढं केलेलं ग्रंथाचं अध्ययन, माझ्यासोबत अशी वेळ यावी. एवढं वाईट वाटलं देवाला, भांडायला सुरुवात केली. एवढं वाईट वाटलं देवाला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वाईट वाटलं. देवाने विचार केला, खरंच अन्याय झाला म्हणे. जीवनभर एवढी साधना केली माझ्या भक्तांनी आणि त्याच्याबरोबर असा अन्याय झाला. एक वेळ देवाला स्वतःबरोबर झालेला अन्याय सहन होईल, परंतु भक्तावरती झालेला अन्याय देवाला कदापि सहन होत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने प्रतिज्ञा केली. गालव ऋषींना सांगितलं की जो कोणी तुमच्या ओंजळीमध्ये थुंकला, उद्या त्याला सूर्य अस्तमनापर्यंत मृत्यू येईल. असं सांगितल्यानंतर महाराज त्याला आनंद झाला. गालव ऋषींना. त्या ठिकाणी नारद उभे होते. नारदाचं काम माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येक गावात नारद मुनी असतात 2-4. हो, तसं नारदाचं काम माहिती आहे का तुम्हाला? ते सगळं ऐकल्यानंतर तो प्रकार त्या गंधर्वाकडे गेले आणि त्या गंधर्वाला सांगितलं, बाबा तुला तुझ्या पत्नीला भेटायचं असेल तर भेटून घे. तुझी प्राणप्रिय असणारी पत्नी, तुझे मित्रमंडळी असेल त्यांना भेटायचं असेल तर भेटून घे. काहीतरी आवडीचं खायचं असेल तर खाऊन घे. त्याने विचार केला, नारद महर्षी असं का बोलताय? विचारल्यानंतर नारदाने सांगितलं, बाबा भगवान श्रीकृष्णाने तुला उद्या मारण्याची प्रतिज्ञा केली म्हणे. सूर्य अस्तमनापर्यंत तुला मृत्यू येईल. त्याला लक्षात आलं की आपल्याकडून काय घडलं, अपराध घडला, कुण्यातरी ऋषीचा आपल्याकडून अपराध घडलेला हे त्याला लक्षात आलं. त्याने लगेच नारदांचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज तुम्ही मला वाचवा. नारदाने सांगितलं, बरं आहे बाबा, सांगायला आलं मी कसं काय वाचवणार? नाही म्हणे महाराज, तुमच्याशिवाय मला कुणीही वाचवणार नाही, कारण की माझा विश्वास आहे तेवढा. संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा. त्याला माहिती आपल्याला साधूशिवाय संताशिवाय कोणीही सोडवणार नाही. त्यांनी नारदाचे पाय सोडलेच नाही. नारद म्हणाले, काहीतरी करतो, काही काळजी करू नको, फक्त मी जेवढं सांगेन तेवढं लक्षात ठेवायचं. उद्या सकाळी पहाटे गंगेवरती स्नान करण्याकरता यायचं. स्नान करण्याकरता यायचं आणि तिथं जाऊन फक्त रडण्याचं नाटक करायचं, बाकीचं मी बघून घेतो. असं सांगितल्यानंतर नारद परत हस्तिनापूरला आले. हस्तिनापूरला आल्यानंतर दरवेळेस द्रौपदीकडे जायचे, परंतु यावेळेस सुभद्राकडे गेले आणि तिला सांगितलं, सुभद्रा उद्या मोठा पर्व काळ आहे म्हणे.
बकू पिंपळगाव या ठिकाणी सप्ताह चालू आहे म्हणे, नामस्मरण अखंड चालू आहे त्या ठिकाणी, आणि त्या निमित्ताने काय आहे, मोठा पर्व काळ आहे म्हणे. आणि त्या पर्व काळामध्ये तू जर गंगेवर स्नान करण्याकरता गेली तर तुला फार पुण्याची प्राप्ती होईल म्हणे. आणि एखादा दुःखी मनुष्य तुला जर उद्या पाठी भेटला, त्याच्या दुःखाचं निवारण करायचं, डबल पुण्य तुला प्राप्त होईल म्हणे. एवढा आनंद झाला सुभद्राला. नारदाने सांगितलं संत वचन आहे, एवढं लक्षात घेतलं. बरोबर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सुभद्रा उठली. उठल्यानंतर गंगेवरती स्नान करण्याकरता गेली आणि त्या ठिकाणी हा बाबा येऊनच बसला होता. त्याचं ठरलेलं होतं, त्या ठिकाणी बसला रडण्याचं नाटक करत होता. सुभद्रा स्नान करण्याकरता आली बरोबर ब्रह्ममुहूर्तावर, आणि रडण्याचा आवाज तिला ऐकू आला. तिला वाटलं काय भाग्य आहे म्हणे, आज डबल पुण्य नक्की मिळणार म्हणे, कुणीतरी दुःखी माणूस दिसतोय आणि त्याच्या दुःखाचं निवारण मला काय करायचं आहे, जास्त पुण्य मला पदरात पाडायचं ना. मग आली त्या ठिकाणी, त्या गंधर्वाचा आवाज ऐकला, त्याच्या जवळ आली, विचारलं हे बाबा काय झालं. त्याने सांगितलं काही नाही, एखाद्या गाडीवर पडलं. आपण त्याला विचारलं काय झालं, तू सांगतो का काय झालं. तेव्हा एखाद्याला गाडीवर पडल्यानंतर त्याला किती लागलं हे बघतो का आजूबाजूला कोणी हे बघतो, हा कोणी पाहिलं का. तसं त्याने अगोदर इकडं तिकडं बघितलं आणि आणखी जोरात रडायला सुरुवात केली. लहान मुलाला बघा काय झालं बाबा तुला, का रडतोय असं विचारल्यानंतर तो आणखीन रडायला सुरुवात करतो. तसं त्याने आणखीन रडायला सुरुवात केली. सुभद्राने सांगितलं बाबा मी तुला विचारते काय झालं, तू आणखीन मोठ्याने रडतोय. तो म्हणाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. सुभद्राने विचारलं का सांगू शकत नाही, तुम्ही ते पूर्ण करणार नाही म्हणून तुम्हाला सांगू शकत नाही. सुभद्राने तिचा परिचय दिला. मला तू काय कमी समजतो का, भगवान श्रीकृष्णाची बहीण धनुर्धर अर्जुनाची पत्नी म्हणे मी. सांग तुला काय पाहिजे, काय तुझं दुःख काय, त्या दुःखाचं निवारण करते म्हणे मी. त्याने सांगितलं की उद्या भगवान श्रीकृष्णाने काय केलं आहे, मला मारण्याची प्रतिज्ञा केली, ती प्रतिज्ञा मागे घ्यायला लावा, बस माझी काही इच्छा नाही. सुभद्राने सांगितलं काही काळजी करू नको. ठरल्याप्रमाणे सुभद्रा घरी आली. संध्याकाळी राजवाड्यामध्ये पूर्वी भरपूर खोल्या असायच्या, त्याच्यामध्ये रुसण्याकरता खोली असायची. आपल्या महिला मंडळाची स्वयंपाकाची एकच खोली, रुसायची एकच खोली, दुसरी खोलीच नाही. विठाल पूर्वी राजवाड्यामध्ये रुसण्याकरता सुद्धा खोल्या असायच्या, त्याला नाव होतं कोप भवन. राग आल्यानंतर त्या भवनामध्ये, कोप भवनामध्ये सुभद्रा जाऊन बसली. बरोबर संध्याकाळी अर्जुन घरी आला. सगळेच अर्जुन संध्याकाळी घरीच जाते. घरी गेल्यानंतर त्यांचं चालू होतं पुढचं महाभारत. तसा अर्जुन संध्याकाळी घरी आला आणि महाभारत चालू झालं. इकडं तिकडं बघितलं, सुभद्रा पुढे दिसत नाही. बरोबर कोप भवनामध्ये अर्जुन गेले आणि कोप भवनामध्ये गेल्यानंतर ती सुभद्राची अवस्था बघितली. बघितल्यानंतर तिला विचारलं काय झालं. ती म्हणे मला अगोदर वचन द्या म्हणे. ते वचन दिल्यानंतर मी तुम्हाला सांगते काय करायचं. मग अर्जुनाने अगोदर वचन दिलं, सुभद्राला वचन दिलं. त्यानं सांगितलं हो माझी एवढी एकच इच्छा आहे म्हणे की भगवान श्रीकृष्णाने चंद्रसेन गंधर्वाला मारण्याची प्रतिज्ञा केली, ती प्रतिज्ञा देवाला काय करा, माग घ्यायला लावा. आता अर्जुनाचं देवाचं रिलेशनशिप तुम्हाला माहित असेल. अर्जुन गेला देवाकडे, देवा अरे काल तू त्या चंद्रसेन गंधर्वाला मारण्याची प्रतिज्ञा केली म्हणे, ती प्रतिज्ञा माग घे म्हणे. देवाने सांगितलं नाही जमणार. अरे काय नाही जमणार म्हणे, माझ्याकरता किती प्रतिज्ञा मोडल्या, एवढी एक मोडून टाक म्हणे, एवढ्या वेळेस परत नाही सांगणार. नारद त्या ठिकाणी होते. नारदाने सांगितलं काय करता देवा म्हणे, अर्जुन एवढा श्रेष्ठ भक्त म्हणे, मोडून टाका प्रतिज्ञा. भगवान परमात्म्याने कुठलाही विचार केला नाही आणि प्रतिज्ञा मोडली. सांगायचा मुद्दा एवढाच, प्रतिज्ञा कशा करता मोडली आणि कोणा करता मोडली. अर्जुना करता प्रतिज्ञा मोडली. का, अर्जुन भगवान परमात्म्याला एवढा अनन्य भावाने शरण गेला होता की अर्जुन जरी झोपला तर अर्जुनाचे केस झोपेमध्ये जय श्रीकृष्ण नामस्मरण करत होते. कोण, केस अर्जुनाचे. आपलं तोंड सुद्धा भजन करत नाही. विठाल तया अहम वाचा चित्त अंग देवोनी या शरण निघ. किंवा तुकोबार सांगतात प्रमाण त्यांचा बोला देव भक्ताचा अंकिला. म्हणून एवढा अर्जुन अनन्य भावाने शरण गेला होता. पण संतांनी ही शरणागती सांगितली. बरं एवढं संत सांगतात, पटून ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यामध्ये सांगतात, नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, त्या देहाचं नरदेहाचं महत्व सांगतात. त्या परमात्म्याला का शरण गेलं पाहिजे याच्याही पलीकडे नाथ महाराजांनी भागवतामध्ये एवढ्या उच्च कोटीची विचारसरणी मांडली. मानवी जीवनाच्या कल्याणाकरता एवढ्या ओव्या खर्च केल्या. त्यात महत्वाची ओवी
नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलंय, जो पावनी नरश्रेष्ठ शरीर नुदरेची संसार पार, तो आत्महत्या रामनर सत्य साचार उद्धवा. नाथ महाराज सांगतात, ज्याला उत्तम असं नरश्रेष्ठ शरीर मिळालं, म्हणजे आपला मनुष्य देह, ज्या मनुष्य देहामध्ये परमात्म्याची काय करता येते, प्राप्ती करता येते. आणि हा देह मिळाल्यानंतर सुद्धा जो प्राप्ती करून घेण्याकरता किंवा या संसार सागर चालून जाण्याकरता प्रयत्न करीत नाही किंवा परमात्म्याचं नामस्मरण करत नाही, नाथ महाराज सांगतात, तर या देहात त्याने केलेली स्वतःची आत्महत्या आहे. आत्महत्या म्हणजे आपण साधा सरळ विचार करतो, ज्या भक्तीच्या माध्यमातून साधू संतांनी त्या देवाला आपलंसं केलं, असा असणारा तो परमतत्व आहे, तो परमात्मा. अहम ब्रह्मास्मी. विचार सागर पंचदशी ज्ञानेश्वरी अनेक ग्रंथकारांनी तेच सांगितलं. नाथ महाराज सुद्धा भागवतामध्ये तेच सांगतात. आत्महत्या म्हणजे आपण साधा सरळ विचार करतो, परिवाराला कंटाळून किंवा समाजाला कंटाळून केलेली हत्या, स्वतःच्या जीवाची केलेली हत्या, हा साधा सरळ आपण अर्थ लावतो, त्याने त्याची आत्महत्या केली. बाबा काहीतरी कारण असेल. नाथ महाराजांनी आत्महत्येचं कारण सांगितलं. आत्महत्या म्हणजे ज्याला मनुष्य देह मिळाल्यानंतर सुद्धा जो परमात्म्याचं नामस्मरण करत नाही, तर ती त्याची आत्महत्या आहे. आणि या आत्महत्येला कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त नाही. इतर तुमच्याकडून कितीही पातक घडू द्या, कितीही मोठं पाप घडू द्या, कोटी ब्रह्महत्या गोहत्या असे, प्रायश्चित्त असे, शास्त्रार्थेसे परी आत्महत्या घडे असे, प्रायश्चित्त त्यासे असे ना. नाथ महाराज सांगतात, ब्रह्महत्येचं गोहत्येचं कितीही मोठं पातक घडू द्या, त्याला सुद्धा शास्त्रामध्ये काही ना काही प्रायश्चित्त आहे. परंतु ज्याच्याकडून परमात्म्याचं नामस्मरण घडत नाही, त्याला मात्र प्रायश्चित्त नाही. मग असा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता एवढं पटवून साधू संतांनी सांगितलं. आणि त्या परमात्म्याला जर शरण गेलं तर तो परमात्मा काय करतो, अभंगाचं पहिलंच आहे.
भक्ती काज नाही लाज धरित ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवेन वंचे. मग असा असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. पण साधू संत एवढं पटवून सांगतात तरी सुद्धा आपल्याला कळत नाही. पण का कळत नाही याच्यामध्ये मला तरी वाटतं कुठेतरी कमतरता भासत नाही. कारण की त्या साधू संतांनी अगोदर त्या परमात्म्याची प्राप्ती केली नव्हे त्याचं नामस्मरण केलं मग ते आपल्याला सांगतात. तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. एखादा माणूस जर आपल्याला वेळोवेळी काहीतरी गोष्ट सांगत असेल आपल्याला ती लक्ष देत नाही की आपण जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत नाही का जो सांगतोय त्यानेच ती गोष्ट केली नसते ती आपल्याला कशी पटेल. परंतु साधू संतांनी ते केलंय अगोदर मग ते आपल्याला पटवून सांगतात. तर कितीही पटवून सांगितलं आता एवढं वेदांत सांगितलं सगळे झोपायला बसले या ठिकाणी. तर किती पटवून सांगतात. काय झालं दिवाळीच्या सणानिमित्त नवीन लग्न झालेले एक जोडपं होतं. बाळू महाराज मला वाटतं हे उदाहरण सांगण्याकरता आता तरी मी अधिकारी झालो असं नाही तर हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं नसतं. सांगण्याचा अधिकारी झालो म्हणजे फारच अधिकारी झालो असं नाही. माझ्यापेक्षा अनुभवी माणसं या ठिकाणी आहेत. महिला मंडळ असेल पुरुष वर्ग असेल मातृवर्ग असेल. दिवाळीच्या सणानिमित्त नवीन लग्न झालेलं जोडपं ही पहिलीच दिवाळी. त्याच्या पत्नीला उत्सुकता काय पहिला स्वयंपाक करायचा म्हणे. पहाट पासून तिची तयारी. पहिला स्वयंपाक सणानिमित्त पुरणपोळी. आता पुरणपोळी करण्याकरता तुम्हालाच माहिती काय करावं लागतं. आम्हाला ते का माहितीये का लग्न झाल्याच्याही अगोदर आम्ही ज्यावेळेस साधक अवस्थेमध्ये गुरुदेव बाबांच्या कृपा आशीर्वादाने शिक्षण घेत होतो त्या अवस्थेमध्ये आम्ही हे सगळंच केलंय. सणानिमित्त सुद्धा कधी घरी येण्याकरता जमत नव्हतं. अशाही अवस्थेमध्ये आम्ही सण सोडत नव्हतो सगळं करायचो. अक्षरशः आमच्या हाताने सुद्धा आम्ही पुरणपोळ्या करून गेलोय म्हणजे आमची स्वयंपाकाची चांगली तयारी बरं का. पण सणानिमित्त आता प्रत्येक महिला मंडळ सकाळी सकाळी तयारीला लागत असतात. अनुभवी असेल नवीन असेल सगळे सणानिमित्त काय असते घाई असते. तो सणाचा आनंद असतो. तसं त्या मुलीला वाटलं की आपल्या पतीला आज खुश करावं म्हणे. सुंदर अशी पुरणपोळी बनवून त्यांना खाऊ घालायची म्हणे. आपल्या दाखवायचं एकच की मी किती सुंदर पुरणपोळ्या बनवते म्हणून माझा हात काय आहे चांगला आहे मी किती सुगरण हे दाखवण्याकरता ती सकाळपासून उठली बिचारी. उठल्यानंतर तिने एवढा प्रयत्न केला सुंदर अशा पुरणपोळ्या बनवल्या. त्या बनवल्यानंतर त्याला अगदी तूप वगैरे लावलं अगदी तुपाची धार पाणी येऊन देऊ नका बरं का. जेवण झाल्यानंतर प्रसाद या ठिकाणी आहेच कीर्तन झाल्यानंतर मग तो सुंदर अशा प्रकारे तिने पुरणपोळी बनवली. त्याच्यावरती मस्त अशी तुपाची धार गावरान गायच्या. मग एवढं सुंदर स्वयंपाक बनवल्यानंतर संध्याकाळी तिचा पती कामावरून घरी आला. दिवाळीच्या सणानिमित्त बिचारा लवकर आला. संध्याकाळी 6 वाजताच आला. मग घरी आल्यानंतर तो घरामध्ये येत नाही तेवढं तर ती जवळ आली सांगितलं अहो म्हणे आज मी सुंदर असा स्वयंपाक बनवलेला आहे पटकन या म्हणे लगेच जेवायला बसा म्हणे. गरम गरम हे स्वयंपाक गार होईल लगेच बसा म्हणे. तो म्हणे अगं मी आत्ताच आलो म्हणे मला हातपाय तर धुऊ दे म्हणे. नाही हातपाय नका धुऊ डायरेक्ट बसा म्हणे तुम्ही तसंच. अरे एवढं सकाळपासून आटा पिठा केला म्हणे लगेच खाऊन दाखवा म्हणे मला सांगा कशी झाली. मला तो घाई बसला. घाई बसल्यानंतर ती तव्यावर तिची पुरणपोळी चालूच होती. तुपाची धार टाकली जशी पुरणपोळी ताटामध्ये घेतली म्हणे खा म्हणे. अरे ती गार तर होऊ दे म्हणे. आत्ताच तव्यावरून घेतली डायरेक्ट कशी खायची महाराज. तर तिने एवढा आग्रह केला. तिच्या आग्रहावर त्याने पहिला घास घेतला आणि तोंडात टाकला. ती पोळी एवढी गरम होती. पोळी चावत असताना पोळी चावली पण ते पुरण जे गरम होतं ते टाळूला चिटकलं गरम पुरण. टाळूला चिटकल्यानंतर आता त्याला काय चव कळणार आहे महाराज. त्याला काहीच चव कळली नाही. तरी सुद्धा त्याने तिच्याकडे बघून सांगितलं काय सुंदर पुरणपोळी केली म्हणे. त्याला एवढा राग आला म्हणे सुंदर पुरणपोळी. अहो सकाळपासून उठले एवढा आटा पिठा केला आणि फक्त सुंदर पुरणपोळी केली सांगतो म्हणे. किती सुंदर झाली हे सांगितलंच नाही. एवढंच वर्णनावर भागतं का महिलांचं भागत नाही. फार वर्णन करावं लागतं. किती वर्णन करावं लागतं सांगू का. पुरणपोळी अशी झाली म्हणे तोंडात पहिला घास टाकल्या वेळ घाला म्हणे. एवढी सुंदर झाली एवढं वर्णन भागत नाही. याच्याही पलीकडे जाऊन सांगावं लागलं म्हणे एवढी सुंदर पुरणपोळी केली म्हणे तू माझ्या आईला सुद्धा आजपर्यंत कधी जमले जाईल एवढा अनुभव देऊन सांगावं लागलं. विठाल कुणाची तरी तुलना करून दिली आणि ते महत्व पटवून सांगितलं. कशा करता तिच्या करता. तसं तुकोबाराही आपल्याला नामचिंतनाचं महत्व एवढं पटवून सांगतात
ज्याचा जसा अधिकार आहे त्या पद्धतीने त्याला समजावून सांगतात. अधिकार तैसा दावी नारायण. म्हणून ज्याचा जसा अधिकार आहे. आपल्याला काय सांगितलं, साधी माणसं आहे आपण, आपल्याला असं ज्ञान कळत नाही, वेळ कळत नाही, कितीतरी ग्रंथ आहे पुराणामध्ये, याचं कुठलंही ज्ञान नाही. मग आपल्याला तुकोबारायांनी एकच मार्ग सांगितला, ज्ञानोबारायांनी एकच मार्ग सांगितला, हा भक्तीचा मार्ग आहे. जर आपण कठीण मार्ग निवडला तर ते आपल्याला शक्य आहे का? त्याच्यावरती साधना करणं शक्य नाही. तर ते परमात्म्याचं नामस्मरण कधी घडल, तो परमात्मा कधी भेटल. ज्ञानोबा सांगतात, योगाची या वाटा जे निघाले का सुबटा, त्या दुःखाची या वाटा मार्ग आला. योग मार्ग कोणाकरता सोपा आहे? योग मार्ग हे साधू संतांकरता सोपा सांगितला. पंथ बहु भक्तिपंथ बहु सोपा. म्हणजे परम असलेली, श्रेष्ठ असलेली, सोपी असणारी भक्ती आपल्याकरता सांगितली महाराज. आणि जी भक्ती ज्यांनी, ज्या भक्तीचं उदाहरण आपल्याला दिलं, ज्या प्रांगणामध्ये आपण हा सप्ताह करतो ते हनुमंतराय. पवित्र अशा प्रांगणामध्ये हा सप्ताह सुरू आहे. त्या हनुमंतरायांनी आपल्याला भक्तीचं उदाहरण दिलं की परमात्म्याची भक्ती कशी केली पाहिजे, त्या परमात्म्याला शरण कसं गेलं पाहिजे. 2 मिनिटात सांगून आपल्याला चरणावरती यायचंय. हनुमंतरायांनी जे साध्य साधन केलं ते परमात्म्याला सुद्धा जमलं नाही कधी. देवाने सुद्धा हनुमंतरायाला सांगितलं की हनुमंतराय, कुठल्या जन्मातून म्हणे तुमच्या उपकारातून कधी उतराई होऊ शकत नाही. एवढे उपकार आहे म्हणे तुमच्या माझ्यावरती, फार उपकार आहे म्हणे. आणि भक्ताच्या उपकारातून परमात्मा कधी उतराई होऊ शकत नाही. तुकोबारायांना जरी विचारलं आपण, देवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला विचारलं, तुकोबारायांनी एवढी साधना केली देवाची. ज्यावेळेस तुकोबाराय वारीला जायचे, परमात्म्याचं दर्शन घेऊन माघारी जाण्याकरता निघायचे, त्यावेळेस स्वतः देवाच्या डोळ्यात पाणी असायचे. पांडुरंग परमात्मा तुकोबारायला सांगायचे की तुकोबाराय, तुमचे फार उपकार आहे म्हणे माझ्यावरती. ते उपकार मी कधी विसरू शकत नाही, कारण की माझं देव पण त्यांच्यामुळे टिकून आहे. ते असणारे संत तुम्ही. भक्त एवढा श्रेष्ठ असतो तसे हनुमंतराय एवढे श्रेष्ठ आहे. लक्ष्मण भैया ज्यावेळेस मृत्युमुखी पडले, संजीवनी आणण्यापासून तर सीता मातेचा शोध लावेपर्यंत किती कार्य हनुमंतरायाने साध्य केले. कोणाकरता? प्रभू रामचंद्र परमात्मा करता जीवनाचा क्षण आणि क्षण परमात्म्याच्या काय केला, कामाकरता खर्च केला. किती मोठी असणारी भक्ती. याच्याही पलीकडे संपूर्ण आपण बघा, संपूर्ण रामायण जर बघितल्यानंतर ज्या वेळेस रावणाचा काय झाला, परमात्म्याने वध केला प्रभू रामचंद्राने आणि अयोध्ये करता निघाले, त्यावेळेस देवाच्या डोळ्यात पाणी आलं. हनुमंतराया करता रडायला लागले. विचार केला, आज एवढी मोठी कामं मी साध्य केली, म्हणजे एवढी सगळी कार्य साध्य केली, कोणामुळं? माझ्या हनुमंतामुळं, माझ्या सेवकामुळं.
त्याच्या उपकारातून कधी उत्तर होऊ शकत नाही. ज्या विमानामध्ये बसून परमात्मा जात होते त्यावेळेस रडता रडता हनुमंतरायाला प्रश्न केला. कोणी केला? प्रभू रामचंद्राने प्रश्न केला आणि सांगितलं, हनुमंतराया की एवढं माझ्याकरता केलं म्हणे, मी याच्यातून उपकार होऊ शकत नाही मला माहित आहे, तरी पण काहीतरी माझ्याकडे मागा. त्यावेळेस हनुमंतरायाने काय मागितलं असेल? सांगितलं, देवा तुझ्या करता जपी जप करतात, तपी तप करतात, नवे नवे ऋषीमुनी साधना करतात म्हणे, एवढी अहोरात्र तपश्चर्या करून सुद्धा तुझी प्राप्ती त्यांना होत नाही. माझं एवढं परम भाग्य आहे, जीवनभर तुझी सेवा करायला मिळते, याच्या पलीकडे काय पाहिजे? काही मागितलं नाही, फक्त एकच इच्छा आहे. ज्या दिवसापासून लहानपणापासून तुमचं नामस्मरण करतोय, साधना करतोय, आतापर्यंत तुमची केलेली सेवा आहे म्हणे, ज्या दिवसापासून तुमची सेवा करत होतो त्या दिवसापासून माझ्या आईचं दर्शन कधी झालं नाही म्हणे, आईची भेट झाली नाही. अयोध्येला जाता जाता फक्त माझ्या आईला एकदा भेटा म्हणे. कोणाकडे प्रार्थना केली? स्वतः प्रभू रामचंद्राकडे. देवाला एवढा आनंद झाला, एवढा श्रेष्ठ असणारा माझा भक्त, त्याची आई किती श्रेष्ठ असेल, तिचं दर्शन घेण्याचं परम भाग्य मला प्राप्त होईल. प्रभू रामचंद्राने आनंद झाला. ज्यावेळेस अयोध्येकडे विमान जात होतो त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं, वनामध्ये अंजनी मातेची कुटी लागली. सांगितलं, प्रभू याच ठिकाणी माझी आई राहते म्हणे, थांबा म्हणे या ठिकाणी. त्या ठिकाणी विमान थांबवल्यानंतर प्रभू उतरले, हनुमंतराय जवळ आले. कुटी जवळ आल्यानंतर कुटी वाजवली. अंजनी मातेने विचारलं, कोण आहे म्हणे? देवानं सांगितलं, जगाचा मालक आहे म्हणे. त्यावेळेस एवढा आनंद झाला, अंजनी मातेने ती कडी उघडली, प्रभूला बसण्याकरता आसन दिलं. आता पूर्वी काय सगळ्या गोष्टी होत्या का महाराज? आसन सुद्धा फाटकं होतं. त्यावेळेस फक्त जीवन हे साधनेने युक्त होतं, अवस्था जीवन होता. आता आपण व्यवस्था बघतो अगोदर, परंतु एवढी अवस्था त्या ठिकाणी बिकट परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये परमात्म्याला बसण्याकरता आसन दिलं. देवाला आनंद झाला आणि अंजनी मातेला प्रश्न विचारला म्हणे, माझा एक भक्त एवढा श्रेष्ठ आहे म्हणे, त्याच्यापेक्षा आई तू किती श्रेष्ठ आहे म्हणे, तुझ्या एवढा पवित्र उदरामध्ये ज्या माझ्या भक्ताने जन्म घेतला, तू किती पवित्र आहे, किती श्रेष्ठ आहे. त्यावेळेस अंजनी मातेचे शब्द ऐकण्यासारखे. अंजनी मातेने देवाला सांगितलं, देवा मी श्रेष्ठ नाही म्हणे, श्रेष्ठ तुझा भक्त आहे म्हणे हनुमंत, माझा मुलगा श्रेष्ठ आहे म्हणे. का? की ज्याच्या करता संपूर्ण विश्वात त्याच्या दर्शनाकरता प्राप्ती करता तळमळ करीत असत, ज्याचं दर्शन होण्याकरता ज्यांनी संपूर्ण जीवन संपवलं त्यांना सुद्धा दर्शन होत नाही, त्यांना देवाकडे जावं लागतं. परंतु माझा हनुमंत, माझा मुलगा एवढा श्रेष्ठ आहे, जो देवालाच माझ्या दारामध्ये घेऊन आला. विठ्ठल किती उच्च कोटीची भक्ती आहे. तो भक्तीचा मार्ग हनुमंतरायांनी आपल्याला सांगितला. तुकोबाराय ते हनुमंतरायाला सुद्धा भक्तीविषयी प्रश्न करतात. नेहमी आपण भजनामध्ये अभंग म्हणतो, शरण शरणजी हनुमंता तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटामध्ये धावाव्या सुभटा. तुकोबारायांनी हनुमंतरायाला केलेला प्रश्न म्हणे, एवढी परमात्म्याची भक्ती तुम्ही केली, त्या भक्तीची मार्ग तरी आम्हाला सांगा ना. किती एवढी असणारी श्रेष्ठ भक्ती आहे, आणि त्या परमात्म्याने त्याच्या भक्ताकरता काय केलं हे आपण हे चिंतन करत आलो आहोत. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्या परमात्म्याला शरणागती शरण
तुझ्याशी शरण जावे शक्ती जीवे न वंचे. मग असा असणारा तो परमात्मा आहे, त्याला शरण जाण्याकरता तुकोबाने सांगितलं. सांगतात महाभारतामध्ये ज्या परमात्म्याने भीष्माचार्याने एक प्रण केला होता की महाभारताच्या युद्धामध्ये स्वतः देवाला हातामध्ये शस्त्र धारण करता करता मी प्रवृत्त करेन म्हणे. कोणी प्रण केला होता? भीष्माचार्याने. आणि एका अर्थी तो प्रण खरा करण्याकरता स्वतः परमात्म्याने शस्त्र धारण केलं आणि अर्जुनाचंही संरक्षण केलं. अभंगाचं तिसरं चरण. विश्वपर केला खरा विश्वपर केला अर्जुनाचंही रक्षण केलं. मग असा असणारा तो परमात्मा, त्या परमात्म्याला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. मग ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये ह्या ओव्या खर्च केल्या महाराज. त्या परमात्म्याला कसं शरण गेलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने त्या परमात्म्याची प्राप्ती केली पाहिजे, एवढं सगळं महत्व साधू संत आपल्याला पटवून देत असतात. मग 7 दिवस सप्त्यामध्ये आपण काय घेतो? त्या परमात्म्याचं नामस्मरणच घेतो. ते घेतलं पाहिजे. नवे नवे वर्षभर ती ऊर्जा टिकून राहत असते. त्या 7 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी पारायण करता किती लोक बसतात सगळे? तसे बाबा 50 महिला आहेत आणि 5 पुरुष. आकडा कुठे झिरो काढून टाकला तर कुठे जातो आकडा? बघा लाडक्या बहिणी हा लाडक्या बहिणीचं सांग. गावाचं नाव काय? गावाला शोभन असेल. मग पुरुष वर्गाने तो विचार केला पाहिजे. लहान लहान मुलांना ज्ञानेश्वरी पारायणाकरता आईने बसवलं पाहिजे. कारण की ज्ञानेश्वरीपेक्षा श्रेष्ठ काही नाही महाराज. जे वेदाला जमलं नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाने सांगितलं. तसे बाबा नवे नवे त्या परमात्म्याला 7 श्लोकामध्ये जे सांगायचं होतं ते त्या ठिकाणी जमलं नाही. ज्ञानोबांच्या रूपाने अवतार घेऊन 9000 ओव्यामध्ये त्या परमात्म्याने त्याचं विश्लेषण केलं. असा असणारा तो परमात्मा आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर तोच परमात्मा. त्याने जर काहीतरी निर्माण केले ग्रंथ आपल्याकरता, स्वतः ज्ञानोबांच्या मुखातले स्वतः भगवान परमात्म्या मुखातले ते शब्द आहेत. ते शब्द वाचत असताना तो परमात्मा आपल्याशी संवाद साधतोय. हा काय जातो जेवणामध्ये भात झाला पाहिजे. तो परमात्मा स्वतः आपल्याशी बोलतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याची दक्षता सगळ्यांनी घ्या. मग पारायणाला आपल्या लहान मुलांना बसवा. ज्ञानेश्वरीचं फार महत्व आहे जे वेदाला इतर ग्रंथाला सांगता आलं नाही. जगामध्ये असा अनेक ग्रंथ आहेत ज्याच्यात सगळे विषय आहेत. सगळे म्हणजे कोणते? जे साधण्याकरता जेवढे परमात्मा प्राप्ती करता ते साधन आहे. सगळे साधन अनेक ग्रंथामध्ये नाही. पण ज्ञानेश्वरी एक मात्र असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये मुंगीपासून तर आकाशापर्यंत, मातीपासून तर संपूर्ण विश्वापर्यंत सगळे विषय ज्ञानेश्वरीमध्ये आहे. असा एकही विषय नाही की जो ज्ञानेश्वरीमध्ये नाही. ज्ञानोबांनी 9000 ओव्यामध्ये एवढं त्याचं विश्लेषण केलंय. ज्ञानेश्वरी फार महत्वाची. आताच्या काळामध्ये फार गरज आहे ज्ञानेश्वरीची. या माता माऊलीला लहान मुलांना बसवतो पारायणाला. कारण की आताच आवड लागली तर पुढे बसतील ते, नाही तर बसणार नाही. जोपर्यंत आपण बघतो लिंबाची काठी काय असते? वल्ली असते तोपर्यंत त्याला वाघ देता येतो. वाळल्यानंतर वाघ देता येतो का? नाही. संस्कार लावण्याचं हेच वय आहे. त्यामुळे संस्कार लावले पाहिजे. ज्यावेळेस आम्ही आनंदित होतो माऊलींच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता जायचो. एक आई होती रोज माऊलींच्या दर्शनाकरता यायची. दर्शन झाल्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण करायची. किती पारायण? एका दिवसाला एक पारायण. आपल्याला 7 दिवसामध्ये एका पारायणाचा कंटाळा येतो. रोज एक पारायण. ते पारायण करता करता पारायणाचा परिणाम 108 पारायण घडले. आणि त्या पारायण घडत असताना ती आई काय होती? गर्भवती होती. 9 महिने पूर्ण झाले. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस तो मुलगा जन्माला आला एवढं चैतन्याच्या ठिकाणी होतं महाराज. 2012ला आम्ही आळंदीला गेलो होतो. आता तो मुलगा 9 वर्षाचा आहे. 9 वर्षाच्या असतानाच त्या मुलाचे काय ज्ञानेश्वरी पाठ आहे. किती ओव्या? 9000 ओव्या पाठ आहे. आपलं पारायण होत नाही.
कशाचा परिणाम? आईने काय केलं होतं? ज्या वेळेस गर्भ धारण केला होता त्याच वेळेस 108 पारायण झाले होते. परिणाम? त्या मुलाची ज्ञानेश्वरी पाठ झाली. तो मुलगा वाईट मार्गाला जाईल का मला सांगा तुम्ही? विठाल अतिशय महत्वाचं आहे. या गांभीर्याने या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून पुरुष मंडळीने पारायणाकरता संख्या वाढवली पाहिजे. काही काम नसतं आपल्याला. गप्पा मारायला गेलो की 2 तास तिकडे जाऊन बसतो. आलो पत्नीला सांगून जातो 5 मिनिटं देतो म्हणे चहा घेऊ. चहा घ्यायला गेली ती विचार करते जेवणाकरता वाटतं ती आलो तिकडेच अजून तरी येण्याचा पत्ता नाही. किती वेळ लागतो? पारायणाकरता 2-3 तास लागतात महाराज. सकाळचा वेळ फार महत्वाचा आहे. दुपारी पारायण नसतं. ज्यावेळेस आपल्याला काही काम नसतं अशा वेळेमध्ये पारायण असतं. म्हणून मी गावोगावी हे सांगतो पारायणाकरता आपण संख्या वाढवली पाहिजे. आमच्याही गावामध्ये मी संख्या वाढवण्याचा प्रयत्न करतो. का? सांगायचा मुद्दा एवढाच, आपल्या मागे जी परंपरा आहे ती फार मोठी परंपरा आहे. स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची ती परंपरा आहे. ती परंपरा आपल्याला सगळंच सेवक म्हणून पुढे नेण्याचं काम करायचंय. त्या महान अशा परंपरेमध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहून नेलं, आपल्या सद्गुरूंच्या शब्दाकरता नवे आपल्या सद्गुरू करता ज्यांनी संपूर्ण जीवन खर्च केलं ते आपले पूजनीय देवगडचे बाबांचं नाव जरी अंत्यकरणामध्ये आलं तरी दर्शन झाल्याचं काय होतं? आपल्याला पुण्य मिळतं. शास्त्रकाराने एका श्लोकामध्ये त्याचं चिंतन केलंय. साधूनाम पुण्यभूताम तीर्थभूताही साधव तीर्थम फलती कालेन सद्य साधू समागमा. एखाद्या तीर्थाच्या दर्शनाकरता गेल्यानंतर त्या तीर्थाचं दर्शन घडल्यानंतर आपल्याला जेवढं पुण्य मिळत नाही तेवढं फक्त साधूच्या दर्शनानं मिळतं. आणि तेच पुण्य आपल्या सद्गुरू बाबांचं दर्शन झाल्यानंतर मिळतं. सद्गुरू बाबांची गाडी जरी दिली, या रोडने बाबांची गाडी जरी गेली, झेंडा जरी दिसला तर आपली सारी गोडी माणसं हात जोडून नमस्कार करतात. किती भाव असेल मनामध्ये. एवढं ते बाबांनी करून ठेवलं का? आपल्या सद्गुरू करता या परंपरेकरता संपूर्ण जीवन वाहून नेलं सद्गुरू श्रीगुरू देवगडच्या बाबांनी. आणि त्याच परंपरेमध्ये ज्यांनी सद्गुरू सेवेचा अखंड प्रण केला, नवे संपूर्ण जीवन खर्च करण्याकरता जे या ठिकाणी बाबांची सेवा करण्याकरता आले आपले सद्गुरू पूजनीय श्री गुरु स्वामीजी. त्यांच्या साधकीय जीवनामध्ये अखंड साधना करून अनेक ग्रंथाचं पारायण करून साधना करून सद्गुरू बाबांच्या सेवा करण्याकरता जे आपल्याला बाबा लाभले ते म्हणजे आपले स्वामीजी सशे बाबा. म्हणून महाराज एक काळ असा होता, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आपण बघितले नाही. आता या पिढीने बघितले नाही. तुमच्या वाडवडिलांची नवीन तुमची सेवा घडली, पण आमच्या पिढीने काय बाबांना बघितलं का? नाही बघितलं. आमच्याच पिढीने सोडा. कधी कधी आमचे वाडवडील जे आहेत थोडे 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांना बघितलं नाही. परंतु बाबांचा विचार करता करता सद्गुरू पूजनीय गुरुवरचे देवगडचे बाबा कधी मोठे बाबा झाले आपल्याला कळलं का? कधी. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा म्हणजे तेच आपल्याकरता गुरु देवगडचे बाबा. त्यांना मोठे बाबा म्हणतो. सहज स्वामीजीला कधी कधी बाबांचं दर्शन झालं नाही. स्वामीजीचं दर्शन झाल्यानंतर घरी गेल्यावर आईला सांगतो, वडिलांना सांगतो, लाण्या बाबांचं दर्शन झालं. लाणे बाबा म्हणजे कोण? स्वामीजी. मग किती आनंद आहे. मग एवढा आनंद आहे, एवढी महान मोठी आपली परंपरा आहे जी आपल्या वडवडिलांनी केली. वडवडिलांची फार मोठी परंपरा आहे. त्यांच्या वडिलापासून तर आतापर्यंत ते परंपरा करतात. म्हणून परंपरेची सेवा करतात. तुमचं भाग्य गावाच्या माध्यमातून ते प्रतिनिधी म्हणून सेवा करतात. आणि आपण दक्षता घेतली पाहिजे. जेवढं ज्ञानेश्वरी पारायणाकरता बसलं पाहिजे. परंपरा सांगत असताना आपली फार मोठी परंपरा आहे. तुमचं जाऊ द्या, आमच्या मागे सुद्धा हे परंपरेचं फार मोठं महत्व आहे. प्रत्येक गोष्ट आम्हाला सांभाळावी लागते. बाबाचं दर्शन नाही झालं, भेट नाही झालं तर घरी जरी असलो तरी मनामध्ये विचार येतो कधी कधी आपण वाईट वागतो काय, अध्ययन घडत नाही, काही गोष्टी घडत नाही जीवनामध्ये, तसं वाईट वाटतं, कुठं जरी कमी पडतो. बाबांना जसं पाहिजे तसं जीवन जगत नाही. नेहमी बाबांचा धाक असतो. जसा वडिलांचा धाक असतो तसा सद्गुरू बाबांचा धाक असतो. म्हणून जीवनामध्ये कसं जगावं हे आदर्श व्यक्तिमत्व जीवन म्हणजे आपले सद्गुरू देवगडचे बाबा आहे. विठाल म्हणून अशी महान मोठी परंपरा आहे. त्या परंपरेचं जतन करत असताना पंचक्रोशीमध्ये नवे आपला परिसर फार सुंदर आहे. महाराज फार भाग्य आपल्या परिसराचं. जवळच ज्ञानोबरांचं तीर्थक्षेत्र आहे. ते भवनी एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेत जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे. या ठिकाणी अभंगाचं चिंतन करत असताना किंवा आपल्या जीवनाचं वैयक्तिक चिंतन करत असताना एक विचार असा येतो, पंढरपूरला गेल्यानंतर ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा तुका म्हणे आम्हा अनाथ कारणे पंढरी निर्माण केली देवी,
तुकोबाराय देवाला म्हणतात आमच्या अनाथा करता आम्हाला कुठलं ज्ञान नाही, परंतु आमच्या करता एवढं तीर्थक्षेत्र तू उभा केलं. तसं आपल्याला म्हणावं लागेल सद्गुरु बाबांच्या बाबतीत की गुरुदास म्हणे आम्हा अनाथा कारणे देवगड निर्माण केले देवे. विठाल विठाल म्हणून तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी आधी करून सर्वच साधू संतांनी हेच मार्ग आपल्याला भक्तीचे मार्ग सांगितले. वाडवडिलांची जी सेवा आहे, आपल्या साधू संतांची जी सेवा आहे ती अविरतपणे आपण सेवा केली पाहिजे. सप्ताहाच्या माध्यमातून जेवढं आपलं सहकार्य या ठिकाणी होईल तेवढं केलं पाहिजे. पंक्तीच्या माध्यमातून बरोबर या ठिकाणी वेळ देण्याच्या माध्यमातून हरिपाठ असेल, काकडा असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, नवे नवे कीर्तन असेल, 7 दिवसाकरता वेळ दिला पाहिजे, तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक ज्याच्या त्याच्या माध्यमातून ज्याच्या त्याच्या परीने सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्याला धन्यवाद. ज्या तुकोबाराचा अभंग घेतला होता, तुकोबारांनी अभंगावरती जे चिंतन केलं ते सगळे अनुभव जगद्गुरु तुकोबारांना जीवनामध्ये आले होते. ते अनुभव जगद्गुरु तुकोबारांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितले. तुका म्हणे साक्षाती तोम्या चित्ती धरिला. सद्गुरु श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांचं भजन घेऊन आणि आपल्या सेवेला काय करू पूर्ण विराम देऊ. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवेन वंचे. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षणे. तुका म्हणे साक्षात तोम्या चित्ती धरिल्या. या अभंगामध्ये जेवढे अनुभव जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आले ते अनुभव जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये प्रतिपादन केले. अभंगावरती चिंतन करत असताना जे काही एखादं चुकीचं वाक्य निघालं असेल, वयाला म्हणा वाणीला शोभलं नसेल ते माझं मला परत करा. नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करेल. जे काही सगळं बरोबर आहे गुरुवर्य सद्गुरु बाबांचं आहे, स्वामींचा आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळ्याच गुरुवर्यांचा आहे. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून